गीता माऊली या चॅनेलवर गीता धर्म आणि मी या मालिकेच्या संदर्भात दिलीप काटदरे आपल्याबरोबर संवाद साधायचा प्रयत्न करणार आहे। आत्तापर्यंत झालेल्या 4 अध्यायांबद्दलच्या विवेचनात आपण बऱ्याच शब्दांचा सविस्तर विचार करायचा प्रयत्न केला आणि माझ्या आयुष्याशी त्याचा संबंध जोडताना गीतेमध्ये काय सांगितले आहे आणि त्याचे पालन मी कशा पद्धतीने केले याचे विवेचन आपण बघितले। 4थ्या अध्यायाच्या अखेरीस कर्म, ज्ञान आणि संयम या शब्दांचा अर्थ स्पष्ट न झाल्याने आणि संभ्रम निर्माण झाल्याने अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना एक प्रश्न विचारला आणि निष्काम कर्मयोगाचा आश्रय घेऊन तू युद्धाला तयार हो असा उपदेश भगवान श्रीकृष्णाने केला तो का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न या 5व्या अध्यायात आपण करणार आहोत। कर्म आणि संन्यास हे 2 मार्ग मोक्षाकडे नेतात। याच अनुषंगाने अर्जुनाने विचारले आहे की एकदा संन्यास म्हणजे त्याग, तर पुन्हा कर्माचा योग म्हणजे कर्माचा मार्ग तुम्ही सांगता असे कसे? तरी या दोहोपैकी खरोखरीच जे प्रशस्त आहे ते मला निश्चितपणे सांगा, तरच माझ्या मनातील गोंधळ दूर होईल। या प्रश्नाला उत्तर देताना कर्म आणि संन्यास या 2 मार्गामधील अधिक प्रशस्त, अधिक चांगला मार्ग म्हणजे कर्मयोग। या कर्मयोगाची मातब्बरी विशेष हे उत्तर भगवान श्रीकृष्णाने दिले आहे। हे या अध्यायामध्ये आणि संपूर्ण गीतेमध्ये पुनः पुन्हा स्पष्ट केले आहे। संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयस कर उभौ तथास्तु कर्म संन्यासा कर्मयोगो विशिष्यते। हा 5व्या अध्यायातला 2रा श्लोक। जगाच्या व्यवहाराचा विचार करता ज्ञानप्राप्तीनेही निष्काम बुद्धीने कर्म करीत राहणे हाच मार्ग अधिक प्रशस्त किंवा श्रेष्ठ होय असे गीतेचे ठाम मत आहे। मोक्ष आणि योग म्हणजेच कर्मयोग हे एकत्र आहेत हे ज्याने ओळखले त्यालाच गीतेमधील खरे तत्व समजले असे म्हणता येईल। हाच 5व्या अध्यायाचा संदेश आहे। माझे आणि मी ही अहंकार बुद्धी सुटली म्हणजे कोणत्याही गोष्टीचा लोभ मनात राहत नाही। इंद्रिये शरीराच्या मदतीने काही वाईट काम करू शकत नाही व ती आत्म्याच्या म्हणजे ईश्वरी तत्वाच्या ताब्यात राहतात। आसक्ती सोडणे हा महत्वाचा मुद्दा आहे। ज्याची समबुद्धी भिन्न व्यक्तींसाठी आणि जीवांप्रती सर्वाठायी सम असते तो स्थितप्रज्ञ हा महत्वाचा मुद्दा आहे। प्रिय वस्तू किंवा इष्ट वस्तू मिळाली म्हणून अशी व्यक्ती आनंदून जात नाही आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाली म्हणून खिन्नही होत नाही। सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयो हे स्थितप्रज्ञाचे केलेले वर्णन या अध्यायात समजावून सांगितले आहे। अकर्म
याचा अर्थ कर्मशून्य असा नव्हे. संन्यास म्हणजे मनाचा ताबा आणि सर्वसंग परित्याग. रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंद हे अशा व्यक्तींचे जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे. कर्म ही स्थूल वस्तू आहे. त्याला मनाचा आधार, सहकार्य अथवा आश्रय लागतो. ज्यावेळी ते स्वधर्मानुसार करावयाचे कर्म मनापासून केले जाते ते विकर्म किंवा विशेष कर्म, आणि ते करता करता कर्म आणि संन्यास म्हणजेच सर्वसंग परित्याग एकत्र होतात, हे अकर्म. तुम्ही जेव्हा एखादी कृती करता तेव्हा त्याचे होणारे परिणाम बाह्य स्वरूपात दिसतात. त्या कृतीच्या आरशामध्ये तुमच्या मनाचे प्रतिबिंब दिसते. तुकाराम बुवानी याचे सोप्या शब्दात वर्णन केले आहे, ज्यामध्ये याचा भावार्थ प्रतीत होतो. पिसे नेसले ही नागवे, लोकी येऊन बघावे. ये लोकी म्हणजे समाजाच्या आरशात दिसणारे प्रतिबिंब असा घेतला पाहिजे. मन लावून आणि चित्तवृत्ती शुद्ध ठेवून माणूस जेव्हा काम करतो ते कर्म न राहता अकर्म होते. मदर तेरेसा ही युरोपमध्ये जन्माला आलेली साध्वी आणि ख्रिस्ती धर्मोपदेशक कलकत्त्यामध्ये आली आणि तिने भारतीय वंशाच्या लोकांसाठी सेवाभावी संस्था सुरू केली आणि समोर येतील त्या सर्व संकटांना सामोरे जाऊन खंबीरपणे तोंड देऊन आपले आयुष्य दुःखितांची आणि पीडितांची सेवा करण्यात घालवले. ही मनोभावे केलेली सेवा एक प्रकारे संन्यास धर्मच होता. त्यासाठी कर्म सोडायची गरज नव्हती. हेच तिने आपल्या कृतीने सिद्ध केले. त्या अखेरपर्यंत त्रयस्थ वृत्तीने आपले काम करीत राहिल्या. विनोबांनी त्यांच्या भाषणात याचे निरूपण केले आहे. संतांचे वागणे हे सूर्यासारखे असते. म्हणजे जर सूर्य काहीच काम करत नाही असे आपल्याला वाटते, पण तो सूर्य सर्व जगाला प्रकाशमान करतो. याचाच अर्थ अकर्माची दुसरी बाजू म्हणजे संन्यास. संन्यासाच्या दोन तऱ्हा आहेत. एक बोलून न बोलण्याची आणि दुसरी न बोलून बोलायची. इंद्रियांना योग्य कामात गुंतवून ठेवाल तितकी ती इंद्रिये भरकटण्याची शक्यता कमी होते. ते काम असे असायला हवे ज्यामध्ये तुमची आसक्ती नसेल आणि इंद्रिये आपोआप संयमाने आपले व्यवहार करतील. थोडक्यात चांगल्या हेतूने नियत स्वच्छ आणि शुद्ध ठेवून स्वतःचा धर्म म्हणजेच कर्तव्ये आणि जबाबदारी ओळखून एक चांगला माणूस म्हणून जगायला सुरुवात करा, म्हणजे आपोआप गीता धर्माचे पालन होईल. कर्मयोग हे जसे साधन आहे तसेच ती निष्ठा आहे. हे 5व्या अध्यायाचे सार आहे. कर्मयोगी आपले मन संयमित ठेवून इंद्रियांच्या मदतीने काम करीत असतो. इंद्रिय, मन व बुद्धी यांचे ज्याने संयमन केले त्यामुळे इच्छा, भय, क्रोध यापासून मुक्ती मिळते. 4थ्या आणि 5व्या अध्यायात
मनाचे महत्व पुढे आले आहे. मनाच्या आदेशानुसार माणूस बोलतो आणि जे काम करायचे ते करतो. बोलण्यातून आणि कृतीतून माणसाचे मन आणि वृत्ती दिसून येते. याची परिणती सुखदुःखात होते. भगवान श्रीकृष्णाने 4थ्या अध्यायाच्या प्रारंभी त्रेतायुगापासून परंपरा सांगून स्वतःच्या अवतारांचे प्रयोजन स्पष्ट केले आहे. दुष्टांचा नाश आणि धर्माची म्हणजेच कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव करून देणे हे धर्माचे प्रयोजन आहे. हाच कर्मसन्यास युग. आतापर्यंत माहीत असलेल्या 10 अवतारात हेच प्रयोजन आपल्याला दिसते. अखेरचा अवतार हा गौतम बुद्धाचा. आजच्या युगात महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, मार्टिन ल्यूथर किंग यांनी दुरितांचे तिमिर जावो याच उद्देशाने आपले आयुष्य खर्ची घातले. असे असूनही आपण दुष्ट प्रवृत्तीने प्रेरित झालेला संघर्ष आजही जगात बघतो, ज्याचे मूळ माणसाच्या मनामध्ये आहे. नारद पंचरात्र हा गीतेपूर्वीचा अर्वाचीन ग्रंथ. त्यात मार्कंडेय ऋषी म्हणतात, मनसे प्राणिमानेव सर्व कर्मेक कारणम मनोरूपम वाक्यम च वाचेन प्रस्फुट मना. अर्थात सर्व कर्माचे मन हे मूळ कारण आहे. तलवार बाजूला ठेवल्याने वृत्ती अहिंसक होत नाही. मनाची वृत्ती बदलण्यासाठी कामक्रोध जिंकणे जरुरीचे आहे. मनातील भावनांवर संयम राखता आला पाहिजे. प्राणायाम करताना प्राणायामाचे अपान वायूमध्ये आणि अपान वायूची प्राणवायूत आहुती देत श्वासोच्छ्वास थांबवून समाधी अवस्थेत जाण्यासाठी जी एकाग्रता लागते ती प्राप्त केली पाहिजे. ही एकाग्रता कर्मयोगात अपेक्षित आहे. कर्मयोग करताना जी चांगली कामे आहेत ती करीत राहावे आणि दुष्कर्मे सोडून द्यावी. परोपकार हे चांगले काम, तर परपीडा अथवा व्यक्तींवर हल्ला हे दुष्कर्म. ते दुष्कर्म करायची इच्छाच होता कामा नये. हाच खरा कर्मसन्यास. यावेळी 3 माकडांचे चित्र माझ्या डोळ्यासमोर येते, ज्यामध्ये एका माकडाने आपले हात तोंडावर ठेवले आहे, ज्याचा अर्थ वाईट बोलू नका. एका माकडाचे हात कानावर आहेत, म्हणजे वाईट शब्द कानावर पडू देऊ नका आणि वाईट ऐकू नका. एका माकडाने ते हात डोळ्यावर ठेवले आहेत, ज्याचा अर्थ वाईट बघू नका. असे केले तरच मन शुद्ध राहील. आजकालच्या टीव्ही आणि मोबाईलच्या जमान्यात हे करणे अवघड आहे, याबद्दल शंका नाही. इथे संयमाचे महत्त्व लक्षात येते. आपल्या मुलांना टीव्ही पासून दूर ठेवणाऱ्या तरुण पिढीचे कौतुक वाटते. चुकीचे बोलले आणि ऐकले किंवा बघितले तर त्याचा परिणाम तुमच्या प्रवृत्तीवर निश्चितपणे होतो. अपेक्षा न ठेवता कर्म करीत राहावे किंवा कर्माचे फळ परमेश्वरार्पण करावे हे सांगायला
जरी खूप सोपे वाटले तरी प्रत्यक्ष कृतीत आणणे अवघड आहे. फळाची अपेक्षा नाही केली तर प्रेरणा कशी मिळणार असा प्रश्न मनात येतो. समाजसेवा करणाऱ्या संस्था सोडल्या तर इतर संस्थांना त्यांच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी कारभार केल्यावर काहीतरी फायदा मिळवणे हे ध्येय डोळ्यापुढे ठेवावेच लागते. त्याखेरीज त्यांचा विकास आणि प्रगती कशी होणार? ठेविले अनंते तैसेची राहावे हे जे तत्वज्ञान मध्ययुगातील साधू संतांनी सांगितले आहे त्याचे पालन केले तर त्या व्यक्तीची वृत्ती आळसामुळे, निद्रेमुळे अतिशय तामसी होण्याची शक्यता असते. म्हणूनच अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला संन्यास म्हणजे एकीकडे तुम्ही कर्माचा त्याग करायला सांगता आणि त्याचबरोबर भक्तिपूर्वक कर्माची किंवा विकर्माची प्रशंसा करता, याचा मेळ कसा लावायचा हा प्रश्न विचारला आहे. याचे उत्तर देताना भगवंतानी एक गोष्ट स्पष्ट केली आहे, ती ही की दोन्हीमुळे जी मुक्ती मिळत असते ती भक्तियुक्त अथवा भावनांचा हेतू काय याचा विचार करून केलेले कर्म किंवा विकर्म आणि त्याच्या परिणामी होणारे अकर्म किंवा संन्यास हे कर्मसन्यासापेक्षा उत्तम आहे. लोकमान्य टिळकांनी आपल्या गीता रहस्य या ग्रंथात याचे फार सुंदर शब्दात निरूपण केले आहे. स्वातंत्र्य सेनानी म्हणून लोकमान्यांनी आपले आयुष्य एक कर्मयोगी म्हणून देशाला अर्पण केले. ते विकर्म कर्मसन्यासापेक्षा कितीतरी पट चांगले असे म्हणावेसे वाटते. माणसाने स्वधर्माला अनुसरून म्हणजेच कर्तव्य आणि जबाबदारी लक्षात घेऊन उद्दिष्ट निश्चित केले पाहिजे. असे काम कोणते हे लक्षात येणे महत्वाचे. यासाठी गुरुचे मार्गदर्शन फार उपयुक्त ठरते. एका ज्येष्ठ गुरुबंधूने रोजच्या आयुष्यात हे अंमलात आणणे किती महत्वाचे आहे हे सांगताना मला एक प्रश्न विचारला होता. आयुष्यात तुला नेमके काय मिळवायचे आहे? हाच तो प्रश्न तू स्वतःच्या मनाला विचार. तू जर कुटुंबवत्सल असलास तर याचे उत्तर शोधून काढताना तुझ्या जोडीदाराला विश्वासात घे. अर्थातच याचे उत्तर शोधताना तुझे मन शुद्ध असायला हवे. समबुद्धीने ते ठरव. माझ्या अनुभवावरून या प्रश्नाचे उत्तर योग्य पद्धतीने शोधून काढले तर आयुष्याला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो आणि हे करू का ते करू असा संभ्रम निर्माण होत नाही. उदाहरणादाखल व्यवसायातील अनुभव लोकांपर्यंत पोचवायचा मी प्रयत्न करीन. हे उद्दिष्ट मी डोळ्यासमोर ठेवले होते. ते लक्षात ठेवून मी आजही काम करत आहे आणि त्यामध्ये काही अंशी यशस्वी झालो आहे. माझे या विषयावरील एक पुस्तक आणि अन्य पुस्तिका प्रसिद्ध झाल्या आहेत आणि होतील. लोकांपर्यंत ते पोहोचते आहे यात मला आनंद आहे. त्यामधून आर्थिक लाभ मिळावा अशी माझी अपेक्षा नाही.
एक गोष्ट मी नक्की सांगू शकतो की अशी, उद्या काय करायचे हे जोपर्यंत माहीत असते तोपर्यंतच या जगण्यात मजा असते. ते केले तरच मनाला शांती मिळते. हा या अध्यायाचा सारांश. मनाला एकाग्र करून साधना कशी करायची हे आपण पुढच्या ध्यान योगात किंवा अभ्यास योगात पाहणार आहोत.